चला पुरावा मिळाला, या खुशीमध्ये आपण पुरणपोळी खाऊयात. बस मी घेऊन येते. नाही तुम्ही खा, मला नकोय पुरणपोळी. बघितलं हे असं याचं, मी तुला बोलले होते ना, समर नाही तर पुरणपोळी सुद्धा नाही खाणार हा. असं काय रे, पूजा सुद्धा नाही केली होळीची. अगं याचा वीक पॉइंट आहे पुरणपोळी, आणि हा खातच नाहीये. आनंद दादा, आता पुरावा मिळालाय की नाही? मग आपल्याकडे ना पुरणपोळी खाण्याची खूप कारण आहेत. एक तर पुरावा मिळालाय, दुसरं महत्वाचं कारण, हा आता राजवाड्यानं दाखवल्यानंतर तुमची मैत्री परत होणार आहे. आणि मला सांगा हो, आता जर तुमचं आणि निकिताताईंचं भांडण झालं असतं आणि तुम्ही राजवाड्यांबरोबर असतात आणि त्यांनी तुम्हाला पुरणपोळी खायचा आग्रह केला असता तर खाल्ली असते? हो म्हणजे हे उत्तर मी कधीच दिलं नसतं बरं का. मी जाणार आहे आता इथून, नंतर तुम्ही हसणार आहात त्यांच्याबरोबर. बघा आता खायची आहे का नाही खायची तुम्ही ठरवा. राजवाड्यांबरोबर भांडण झाले, निकिताताई एवढी रिक्वेस्ट करताय, तुम्ही खाणार नाही पुरणपोळी आता? सॉरी, मी खातो, तू आण पुरणपोळी. गुड, आणते. बरं स्वानंदीवहिनी, मी ना मोबाईल मधला डेटा पण या हार्ड ड्राईव्ह मध्ये कॉपी करून ठेवलाय. पण ऐका ना, ह्या एका डिव्हाइसवर नको राहूया आपण, अजून 2-3 डिव्हाइसेसवर तो डेटा घेऊन ठेवूया. हा, गुड आयडिया. अरे पिंट्या, बाहेर कुठे चाललायस परत? अगं ते आनंदीला शोधतोयस ना? म्हणजे ती नजरेसमोर नसेल तर चैन पडत नाही ना तुला? आजी, तुला दुसरं काही सुचत नाही का ग? अरे म्हणजे वर नाहीये का ती? बाहेर पण नाहीये. मग मला पण तिलाच भेटायचं होतं. अरे काल तिने तो काढा केला होता ना, तो आज परत करायला सांगायचा होता. नाही येत त्या. फोन करून बघ ना मग. फोनवर होती राहिला माझा आता. आणि भेटी तर मला पण तिला भेटायला सांग रे, काढा करायचा आहे. शोधते तिला. काय झालं? हार्ड ड्राईव्ह करप्ट झाली बहुतेक. काय? अरे अशी कशी खराब झाली? तुला कळते का, यात पुरावा आहे. हो अगं, पण मला कसं माहिती असेल काय झालंय ते? बघ ना प्लीज. ह्याच्यातलं जे कोणी एक्सपर्ट माणूस आहे त्याला दाखवूया ना आपण. हो, मला वाटतं दाखवावं तर लागेलच. ऍक्च्युली आपल्या IT सेल्समध्ये काही टेक्निशियन्स आहेत, त्यांच्यापैकी एकाला दाखवलं पाहिजे. होईल ना आपण? निकिताताई टेन्शन नका घेऊ, आपल्याला फुटेज तर मिळालेला आहे ना, आता पुरावा असणार आहे आपल्याकडे, फक्त तो रिड्राईव्ह करायचा आहे. पण नक्की होईल ना रिकवर? अरे महत्वाचं आहे हे. हो, व्हायला तर पाहिजे, पण 2-3 दिवस तरी जातील यात. 2-3 दिवस? आणि त्यात ही सोसायटीची हार्ड ड्राईव्ह आहे, काही करून रिकवर करावीच लागेल. हातात उन्हाशी आलेला घास गेला यार. आजच मिळालं असतं हे तर बरं झालं असतं. मला कधी कधी असं वाटतं की काकू आणि अंशुमनचंच काम असेल का? कशावरून? कशावरून काय? बघ ना, त्या व्हिडिओमध्ये निलिमा मावशी आहेत, त्या काकूंची मैत्रीण आहेत ना त्या. मग हे कोणाचं काम असणार? काकूंनीच सांगितलं असेल त्यांना, मला तर तसंच वाटतंय. निकिता, हे बघ, तू ना जरा शांत हो, उगाच पॅनिक होऊ नकोस. आणि हे ज्यांनी कोणी केलं असेल ना, त्यांचा चेहरा आपण नक्की सगळ्यांसमोर आणू. हो निकिताताई, नका घाबरू, येईल सगळं समोर येईल. राजवाडे. घे उचल. हॅलो. काय हॅलो, काय कुठे आहात? कुठे तुम्ही? मी तुम्हाला बॅक टू बॅक फोन केला. हे असं करत नाही मी कधी कोणाच्या बाबतीत, पण तुम्हाला केला काही मला कळायलाच मार्ग नाही. म्हटलं कुठे गेल्या, कुठे असतील, काहीच माहिती नाही मला. आहात कुठे तुम्ही? ते मी जरा मी आनंदाला आणि निकिताताईंबरोबर आहे. हा? अक्का? ओके. तिने सांगितलं आता. हॅलो, काय हो, बोला की. नाही, काही नाही. काय झालं? मग गप्प का झालायत तुम्ही? बोलतोय की. चिडलायत की काय? चिडायचा अधिकार मला आहेच कुठे.
असं कसं? अधिकार तर आहे तुम्हाला, नवरा बायको होता पण. व्यवहार म्हणून. आता तुम्हाला काय झालं? काय नाही, मग गप्प का झालात? बोलते की मी. या मग, तुम्हाला यायचं तेव्हा घरी या. का राहणार आहात त्यांच्याकडे? त्यांच्याकडे कशाला राहीन मी? काय माहिती, तुम्ही तुमच्या मर्जीचे मालक आहात ना. असं काही नाहीये. असंच आहे. हे बघा, मला कळू शकतोय तुमचा राग. नाही नाही, राग कळला असता ना तर तुम्ही त्यांना भेटायलाच गेला नसता. ठीक आहे, हरकत नाही. माझं वागणं आत्ता नाही कळणार तुम्हाला. मग उद्या कळेल. हो, कळेलच. ओके. हो, ओके म्हणजे काय? हो, ओकेच म्हटलं मी. मी बायच्या ऐवजी किंवा आता काही बोलायचं नाहीये म्हणून ओके म्हणते असं म्हणत राहता. मला तसं ओके होतं काय? तुम्हाला काय समजून घ्यायचं ते समजून घ्या. मी घरी येते. ते पण तुम्हीच बघा. यायचं तर या. असं नका ना बोलू. मग तुम्ही असं वागू नका. बरं, मी घरी आल्यावर बोलूया का आपण? नाही नाही, नको नको, आपण या विषयावर काही बोलूयाच नको. आहो, ठेवतो फोन मी. बाय. अगं तू त्याला सांगितलंस का? काय बोलला तू? चिडला नको, म्हणजे आमचं नाव सांगितल्यावर नक्की चिडला असेल. अहो नाही, असे चिडतील कशाला ते? त्यांना फक्त मी कुठे याची काळजी वाटत होती म्हणून विचारत होते ते. मी अशी पटकन निघून आले ना, आणि बराच वेळ झालाय आता. निघू का मी आता? ही स्वानंदी आली कशी नाही अजून? कुठे उधळली आहे कोणास ठाऊक. आणि दादा का असा वागतोय? काहीच फरक पडत नाहीये त्याला असं. अगं तू त्याचे इतके कान भरलेस मम्मा, तरी त्याचा काहीच उपयोग झालेला नाहीये बघ. होईल ग, येऊ दे तिला एकदा घरी, मग बघ कसा भडका उडतोय ते. मी तर म्हणतो ती या घरातून जाऊ दे, या जगातून जाऊ दे. दादा, स्वानंदी, ती म्हातारी कुणी कुणी नको. इथे फक्त आपलं राज्य असलं पाहिजे, आणि या सगळ्याचा राजा मी. तू राजा, तू विसरतोयस का? तुझा नंबर नंतर येतो, आधी मम्माचा नंबर येतो. माहितीये मला. पण तुम्हाला हे कुठे माहितीये की हे सगळं वैभव मिळवण्यासाठी आजपर्यंत मी किती अपमान सहन केले, किती त्रास सहन केलाय. देव करो आणि तो दिवस लवकर येऊ, जेव्हा मी या राजाची राणी होईल आणि हे सगळं वैभव माझं असेल. वा वा राणी साहेब, वा. तथास्तु. राणी साहेबांचा विजय.